मान्यवर, चाणाक्ष असे शिक्षक व माझे सर्व मित्र मैत्रिणींना माझा नमस्कार. सर्वप्रथम माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. तुम्ही तुमच्या पैशांनी वेळ विकत घेऊ शकता? बरोबर. किंवा गेलेली वेळ परत आणू शकता? बरोबर. यावरच आधारित माझ्याकडे एक छोटीशी गोष्ट आहे. गोष्टीचे नाव आहे वेळेचे महत्त्व. पावसाळा जवळ आला होता म्हणून एके दिवशी एक शेतकरी त्याच्या घराच्या छतावर कौले बसवत होता. त्याच्या घराच्या अंगणात एक शेतकरी आला. त्याने त्या शेतकऱ्याला मोठ्याने हाक मारली. "अहो दादा, जरा खाली येता का? माझं तुमच्याकडे एक काम आहे." शेतकरी शिडी उतरून खाली आला व म्हणाला, "बोला, काय काम आहे? लवकर बोला. हातातलं काम अर्धवट टाकून आलो मी. जे काय आहे ते लवकर बोला." तो माणूस म्हणाला, "अहो दादा, मी भिकारी आहे. मला भूक लागली आहे. मला काय खायला मिळेल?" शेतकरी बोलला, "चला माझ्यासोबत. आपल्याला आता काहीतरी खायला मिळेल." म्हणून तो भिकारी त्या शेतकऱ्यासोबत शिडी चढून घराच्या छतावर गेला व कौले बसवायला लागला. कौले बसून झाल्यानंतर शेतकरी म्हणाला, "जा, आता तू जाऊ शकतोस. तूने माझ्या कामात जेवढं पण खोळंबा केला होतास तेवढं मी करून घेतलंय. आता तू जा." तो भिकारी म्हणाला, "अहो दादा, माझं जेवण." तो शेतकरी म्हणाला, "आज माझ्याकडे काही नाही. मी तुला काहीच देऊ शकत नाही." तो भिकारी चिडूनच म्हणाला, "जर हे सांगायचं होतं तर मला वरती कशाला आणलंस?" शेतकरी म्हणाला, "जर अन्नच मागायचं होतं तर मला खाली कशाला आणलंस? तू जसा वागलास तसाच मी वागलो. तुला दुसऱ्याच्या कामाचं व वेळेचं महत्त्व कळलं पाहिजे." हे सांगून शेतकऱ्याने त्याला जेवण दिले. तात्पर्य, आपल्याला दुसऱ्याच्या कामाचं व वेळेचं महत्त्व कळलं पाहिजे. म्हणूनच मित्रांनो, आपल्याला दुसऱ्याच्या कामाचं व वेळेचं महत्त्व कळलं पाहिजे.